सर्वांना पाहणारा जो आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध सर्वांकडे आता धरला गेलेला आहे. म्हणजे सर्वांचं जे ऐकलं त्याच्यातून एक लक्षात आलं की सगळ्यांना पाहणारा कळला म्हणजे पाहणं चालू असतं, तिथे पाहणारा असतोच, हा बोध झाला. पूर्वी आपल्याकडे जर आपण काहीतरी पाहतोय आणि कोण पाहतंय तर आपल्याकडे सहज भाव असतो, मी पाहतो. खरं म्हणजे मी पाहतो, मी करतो, हा भाव आहे. सद्गुरूंनी तिथे वळण दिलं की पाहतो कोण, पाहणारा पाहतो, मी पाहतो नाही म्हणाले ते. त्यामुळे तो मोठा शोध सांगितला, सद्गुरूंनी तो शोध लावला म्हणायला हरकत नाही. ऋषीमुनींनी जे सांगितले त्या अंगाने सद्गुरूंनी तो बोध दिला. इथे पाहणाऱ्याला धरायचं आहे. सगळं खूप आहे पण थोडक्यात काय, पाहणार आहे. एका शब्दात साधना समजून घ्यायची असेल तर पाहणारा समजला पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा पाहणाराच चैतन्य स्वरूप आहे, पाहणारच देव आहे, पाहणारच दिव्य स्वरूप आहे, सगळं वर्णन आहे, अनुभव कुठे आहे, पाहणारच आहे. पाहणाराच अनुभव हेच धरायचं आणि त्याच्यातून सगळ्या कृती व्हायला पाहिजेत हे लक्षात घ्यायचं. म्हणून इथे पाहणाऱ्याला धरलं ना की बाकीच्या गोष्टी सांगण्यासाठी जरी बरोबर असल्या तरी आपल्याला अनुभव कुठे आहे, पाहणार आहे. म्हणजे पाहणं सतत चालू आहे, तिथे ती देवाची ओळख आहे. सद्गुरू देव दाखवतात असं जे सांगितलं जातं, ती हे देव दाखवणं आहे की आहे कुठे देव, हा पाहणाराच देव आहे हे दाखवतात. कारण पाहणाराच आहे हा अनुभव आहे प्रत्येकाचा, कोणाचा अनुभव नाही, सगळ्यांचा. मी पाहतो एवढंच म्हणत होता, तर मी नाहीये, तर ते चैतन्य स्वरूप पाहतं, हा बोध आहे. म्हणजे पाहणारा हे चैतन्य स्वरूप आहे, पाहणारा हा स्वामी आहे, पाहणारा हे अनंत स्वरूप आहे. लक्षात घ्या, हा पाहणारा नुसता देहापुरती मर्यादित नाही आहे, ते अनंत स्वरूपच प्रत्येक रूपातून पाहतं. म्हणून सुरुवातीला सांगितलं की हा प्रगट का झाला, हा परमात्मा एवढ्यासाठीच प्रगट झाला, त्याला स्वतःलाच अनुभवायचं आहे, जाणीवपूर्वक, नेणीपूर्वक आहे, बसलाय तिथं मस्त आहे. पण म्हणलं हे कशाला भानगडी केल्या सगळ्या, असं प्रश्न विचारतो ना, पण कशाला एवढं सगळं विसर पडला, माया आली, हे आलं, कशाला आलं, त्याला स्वतःला अनुभवायचं आहे म्हणून झालं. आपलाच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अनुभव म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाला चैतन्य स्वरूप कसं आहे. म्हणजे बघा आता एक लक्षात घ्या, तुमचे गुण जेव्हा दुसरे लोक सांगतात ना, आपल्याला माहीत नसतं आपल्याकडे गुण आहेत, काही वेळा असं होतं, तर लोक सांगतात तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे आपल्याकडे हे आहे, असं होतं की नाही. म्हणजे तिथे अनुभव येतो की अरे हा गुण आहे, तो गुण आहे, किंवा कोणी दुर्गुण पण सांगतात असा दुर्गुण आहे तुझा, राग येतो, पण आहे ते आहे. म्हणजे हे जे जाणणं आहे, जाणण्याची जी स्वरूपाकडे जी जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासातून हे विश्व निर्माण झालं की तो कसा आहे, तो अनंत स्वरूप आहे, अव्यक्त आहे. तर मी ही सगळी रूपं जी आहेत ती त्याची भाषा म्हणायला हरकत नाही. एकदा हा विषय आपण फार पूर्वी मांडला होता की परमेश्वराची भाषा कोणती, तर त्याची भाषा चित्रभाषा आहे. आकाश निर्माण झालं कारण ते आकाशासारखा तो अनंत आहे, ते त्याने सांगितलं, निर्गुण निराकार वगैरे सगळं वर्णन ते आकाशाला लागू होतं. त्याने दाखवलं मी कसा आहे, तर आकाशासारखं आहे. परत त्याने दुसरं मी कसा आहे, तर त्या वायुतत्वासारखा स्फुरणार आहे, ती भाषा आहे. मी कसा आहे, तर त्या तेजतत्वासारखा व्यापक होणार आहे. मी कसा आहे, तर त्या जलप्रवाहासारखा वाहणार आहे. आणि मी कसा आहे, परत स्थिरपण आहे. म्हणजे ही परमेश्वरी शक्ती कशी आहे, ही चैतन्य स्वरूपाची भाषा आहे. आपल्याला ती ओळखता आली नाही तर गोंधळ होतो. तोच त्या रूपातून स्वतःलाच सांगतो. मला हे सांगतो कोणाला, स्वतःलाच सांगतोय. तो वेगळा, स्वतःला वेगळा ठेवतो आणि परत सांगतो. म्हणून त्याला आपण म्हणतो दृष्टाभाव असला पाहिजे, म्हणतात साक्षीभाव. म्हणजे साक्षीभाव म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावातून सगळ्या गोष्टी करणं म्हणजे साक्षीभाव. आपण म्हणजे हे सगळं होतं हे कोणामुळे होतंय, चैतन्य स्वरूप. कोण ओळखतं, चैतन्य स्वरूपच ओळखतंय. म्हणून मी हा नाहीच आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे महाराजांनी सांगितलं मीला छेद द्या. मीला का छेद द्या, मीच्या ठिकाणी मी पण आहे. मी म्हटलं की आपल्याला आपलं नाव, गाव, जात, धर्म, पंथ सगळं एकाच आपण पटकन मोकळं होतो.
कोण आहोत ते, पण त्यापैकी आपण काहीच नाही आहे. मग आहे काय, तर चैतन्य स्वरूप आहे. म्हणून मी न म्हणता आहे ते चैतन्य स्वरूप आहे, आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जाणतं ते चैतन्य, म्हणजे जाणणं कोणाचं चैतन्य स्वरूप आहे. ती जाणी म्हणतं ते कोणाचं चैतन्य स्वरूप आहे. सगळ्या गोष्टीकडे ते आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे हा बोध ज्यावेळेला पाहण्यातून लक्षात घेतला, तर म्हणजे अनुभवातून लक्षात घ्यायचा. अनुभव, पाहणं आणि पाहणारा हा अनुभव आहे. हा अनुभव कोणाचा, तर त्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव आहे. म्हणजे इथे नेहमी अंडरलाईन करून ठेवायचं आहे की आपल्याला, आपण ही साधना कोण करतं, साधनेला कोण बसतं, चैतन्य स्वरूप. मी साधनेला बसतो म्हटलं की अर्ध नापास झालो तिथे आपण, कळलं ना. तिथे चैतन्य स्वरूपच साधनेला बसतंय. बरं, हे चैतन्य स्वरूपाला बसताना आपण सद्गुरू स्मरण करतो, म्हणजे सद्गुरू कोण आहे, तेच दिव्य चैतन्य स्वरूपच आहे. त्या दिव्य चैतन्य स्वरूपाची हे चैतन्य स्वरूप म्हणजे देहरूपातून प्रगट झालेलं, त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप झालं तर ते सगळं पार झालं, म्हणून तिथे भक्ती आली. म्हणून जेव्हा साधकाचा आदर्श सद्गुरू असतो, साधक म्हणजे जो शिष्य आहे त्याला आदर्श कोण असतं, सद्गुरू असतो. सद्गुरूलाच पाहायचं असतं. सद्गुरू कसे बोलतात, सद्गुरू कसे वागतात, सद्गुरूने काय काय केलंय, कसं ज्ञान देतात, हे जे आपण आपल्या सद्गुरूंकडे पाहतो त्या सद्गुरूंचं मार्गदर्शन असतं आपल्याला ते सगळं. पण ते सहज बोलतात कसे, सहज कसे सांगायचे. आम्ही सोमवारच्या वेळेला ज्यावेळेला एकत्र बसायचो त्यावेळेला एक एक गोष्टीत की सहज सांगायचे, पण बरेच लोक गप्पा टप्पा करायचे, पण आपलं जर लक्ष असेल सद्गुरू काय सांगतात, सद्गुरू काय सांगतायत, तिथे जर असेल तर तिथे तो अभ्यास होतो. म्हणून सद्गुरूंसमोर गपचूप बसायचं असं मी नाही म्हणतो. म्हणजे तुम्ही बसायचं म्हणजे आपण आपला अभ्यास करतोय, सद्गुरूंसमोर मी बोलत नसायचो. कधी तो विचारायचा हो हा हो करायचो, कारण बोलता यायचं नाही. सद्गुरू काय सांगतात इथे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे, कळलं ना. कारण आपण जे मुळात चैतन्य स्वरूप आहे ते आपण विसरलेलो आहोत. म्हणजे ते चैतन्य स्वरूप देहातून कार्य करताना त्याचा विसर आहे, तो तिथे परत प्रगट झाला पाहिजे. म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. मग मी पण बाजूला गेलं की सगळं होतं. म्हणून साधनेला कोण बसतं, चैतन्य स्वरूप. चैतन्य हा साधनेला बसणारे हा जाणीवेला, म्हणजे चैतन्य जाणीवेला मार्गदर्शन कोण करतं, चैतन्य स्वरूपच. सद्गुरू रूपी चैतन्यातून तिथे मार्गदर्शन होतं. म्हणून हे सगळं जे जीवन आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणजे तिथे भक्ती आपल्याला ह्या पद्धतीने असायला हवी की सगळं जे आहे ते सद्गुरूंचं, असं जे आपण म्हणतो ते म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध आपल्याला सतत असला. म्हणजे सतत जेव्हा इतकं स्मरण, म्हणून स्मरण करण्यासाठी खूप काही करायचं आहे का, नाहीये. थोडक्यात शॉर्टमध्ये काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. मी म्हणणारं चैतन्य स्वरूप आहे. जे जे करतं ते कोण करतं, चैतन्य स्वरूप करतं. इतकं स्मरण झालं की पुढे पुष्कळ काही करायचं नाहीये, फक्त चैतन्य स्वरूपात राहायचं आहे. म्हणजे पाण्यात उडी मारली, बाहेर गरम होत आहे, पाण्यात बरं वाटतं ना, राहा ना पाण्यात. तिथला आनंद घे. म्हणजे चैतन्य स्वरूपाचा अनुभवाचा आनंद जितका होता, आनंद म्हणजे कसा होता, दोन गोष्टी. आनंद म्हणजे काय, बाबा लॉटरी लागली की एकदम खूप आनंद होतो, 5 कोटी लागले म्हणून कल्पना केली तरी बरं वाटतं, हा 5 कोटी. तसा तो आनंद नाही आहे. तो स्वरूपानंद म्हणजे शांती, सुख, समाधान ह्या अंगाने प्रगडतो. त्यात जितकं आपण केंद्रित करतो लक्ष, म्हणजे आपण म्हणजे ही जाणीव जितकं केंद्रित करतो तितका तो आनंद फुलतो. त्या भावात जितका रममाण होतो तितका तो आनंद फुलतो, तितकं ती सुखावस्था वाढते. म्हणून सतत रममाण होता आलं पाहिजे. आहे कोण, चैतन्य स्वभाव आहे. काय चैतन्य, चैतन्य म्हणजे कोण, पाहणारा. पाहणारा ही एकमेव ओळख आहे परमेश्वराची. दुसरे सगळे शब्द आहेत आणि हा फक्त अनुभव आहे. दोन गोष्टीमध्ये फरक आहे. किती वर्णन केलं तरी परमेश्वर कळू शकत नाही, पाहणारा कळतो. पाहणारा अनुभव म्हणजे काय, पाहणारा कळतो, पाहणारा आहे. तो दिसला नाही तरी तो आहेच, 100% आहे, त्याशिवाय काय जीवनच नाही आहे ना. म्हणून ही पाहणारी शक्ती आहे, हाच बोध आपल्याला पुन्हा पुन्हा धरायचा आहे. आता आपण साधनेला बसूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. सद्गुरूंचं मनापासून स्मरण करा.
शरीराचं भान घ्यायचं. आता सद्गुरूंचं स्मरण केलं. शरीराचं भान घ्या म्हणजे शरीराला जाणा. पायापासून डोक्यापर्यंत नुसतं ते शरीर आहे आणि शरीर हे चैतन्य स्वरूप आहे, हा बोध तिथे घ्यायचा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. त्या दीर्घ श्वासाबरोबर शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. शरीर हे चैतन्य स्वरूपच आहे ते चैतन्य स्वरूप आहे. शरीराचं भान घेत राहा आणि भान घेतलं जाणारं जी शक्ती आहे, जिथे हे भान घेतलं जातं शरीराचं, जी जाण घेतली जाते, ती जाण घेणारी शक्ती म्हणजेच चैतन्य शक्ती आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वासाबरोबर शरीराचंही भान घ्यायचंय आणि आहे ती चैतन्य शक्तीच आहे. श्वास सुटताना सुद्धा चैतन्य शक्तीच आहे. शरीराचं भान म्हणजेच शरीराला पाहणं आणि ह्या शरीराला पाहणारी ही शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती आहे. शरीराचं भान कोण घेतं? तर चैतन्य शक्ती घेत आहे. चैतन्य शक्तीच भान घेत आहे. आहे ती चैतन्य शक्तीच आहे. जी आहे ती जाणते आहे म्हणून जाण घेते ती चैतन्य शक्तीच आहे. म्हणजे पाहणारी चैतन्य शक्तीच आहे. शरीराला जाणते म्हणजे शरीराला पाहते म्हणजे जाण घेते. ती जाण घेणारी शक्ती म्हणजे पाहणारी चैतन्य शक्तीच आहे, हा बोध आहे. मी कोण आहे? त्यापेक्षा खरा प्रश्न असा आहे ते कोण आहे? मीला छेद द्यायचा असेल तर हे जे पाहणं चाललं आहे, हे पाहणं कोणाचं आहे? तर जे आहे, सतत आहे, सातत्याने आहे, ती ही जी चैतन्य शक्ती पाहते आणि पाहण्यातून चैतन्य शक्तीचा अनुभव, अस्तित्व अनुभवत आहे. श्वासा गणिक हे भान शक्तीच घेत आहे. आहे ती चैतन्य शक्ती आहे. जाणते ती चैतन्य शक्तीच आहे. श्वासागणिके स्मरण धरा. आहे ती चैतन्य शक्तीच आहे. जाणते ते चैतन्य शक्तीच आहे. विचार हा जो जाणत आहे, ती कोण जाणत आहे? जाणणारी चैतन्य शक्तीच आहे. आता हा बोध अधिक सोप्या पद्धतीने जर घ्यायचा असेल तर डोळे बंद आहेत, समोर पहा. समोर काय दिसत आहे? काळोख दिसतोय. काळोख पाहत राहा.
काळोख दिसतो कारण पाहणं चालू आहे काळोखाच्या दिशेने, आणि त्यामुळे पाहणं चालू आहे म्हणून काळोख दिसतो. लक्षात घ्या, समोर काळोख दिसतो आहे. कशामुळे दिसतो आहे? पाहणं काळोखाच्या दिशेने होत आहे म्हणून काळोख दिसतो आहे. म्हणून काळोखाचा अनुभव दिसतो म्हणजे अनुभव येतोय. काळोख आहे, अनुभव आहे, ती कल्पना नाही आहे. काळोख दिसतो हा अनुभव आहे, आणि हा अनुभव पाहणं चालू आहे म्हणून येतो आहे. म्हणून पाहणं चालू आहे हाही अनुभव आहे. शांतपणे एक 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 वाक्याचा अर्थ घेत जायचंय आणि त्याप्रमाणे ही कृती करत राहायची. पाहत आहे, पाहणारी शक्ती पाहत आहे. पाहणं चालू आहे कारण पाहणारा आहे म्हणून पाहणं चालू आहे. पाहणाराच नसेल तर पाहणं चालू राहणार नाही. म्हणून पाहणं चालू आहे, तेथे पाहणारा आहेच. आता पाहणारा पाहत आहे ह्या भावावर यायचं. पाहणाराच पाहत आहे, पाहणाराच काळोख पाहत आहे. ही पाहणारी शक्ती तीच चैतन्य शक्ती आहे. ही ओळख आता घट्ट धरत राहा. पाहणारा जाणीव रूपाने पाहत आहे म्हणून पाहणारा पाहत आहे. हा पाहणाराच चैतन्य स्वरूप आहे, पाहणाराच दिव्य स्वरूप आहे, पाहणाराच जाणणारा आहे, जाणत आहे. पाहणाराच पाहत आहे म्हणजे अनुभवत आहे. पाहणाराच पाहत आहे, काळोख पाहत आहे. काळोख पाहत आहे हा अनुभव आहे, तसंच पाहणं चालू आहे हाही अनुभव आहे, आणि त्यातूनच पाहणारा पाहत आहे हाही अनुभव आहे. म्हणून पाहणारा आहेच. पाहणारा आहेच. पाहणारा आहेच. श्वासागणिक अनुभवत अनुभवत हा भाव धरायचा आहे. पाहणारा आहेच, पाहणारा पाहतो आहे. पाहणारा पाहत आहे. पाहणाराच पाहतो आहे.
पाहणारा पाहत आहे, जाणत आहे. पाहणारा पाहतो आहे. पाहणाराच पाहतो आहे. पाहणं चालू आहे. डोळे बंद आहेत. काळोख दिसतो आहे. काळोख कोणाला दिसतो आहे? पाहणाऱ्याला दिसतो आहे. पाहणाराच चैतन्य स्वरूप पाहणारा जाणीव रूपाने पाहत आहे.
पाहणाराच आहे. अनुभवत राहा. पाहणारा पाहत आहे. पाहण्यातून पाहणारा आहे हा अनुभव आहे. हो. शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज